इकडे अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मोठा ट्विस्ट येतोय। हर्षजित देशमुखांवर नागपूरमध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काँग्रेस आता वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। वंचित आणि काँग्रेस वरिष्ठ नेत्यांची बोलणी सुरू आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हा अमरावती विधान परिषद निवडणुकीमधला ट्विस्ट आहे। हर्षजित देशमुख सध्या नागपूरमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत। त्यामुळे आता वंचितच्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देत आहे का, काय नेमकं या बोलणीमध्ये ठरतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। अनिरुद्ध दवाळे आमचे अमरावतीतले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत। अनिरुद्ध, हा निश्चितच अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये हा एक ट्विस्ट म्हणावा लागेल आणि आता काँग्रेस आणि वंचितमध्ये काय नेमकी बोलणी सुरू आहेत, कुठल्या मुद्द्यांवर नेमकी बोलणी सुरू आहेत, कशा पद्धतीनं काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये रोज दिवसेंदिवस जे आहे त्या अनेक नाट्यमयी घडामोडी ज्या आहेत त्या समोर येत आहे। आणि आता जर पाहिलं तर आता अमरावती विधान परिषद निवडणुकीमधून काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत हर्षजित देशमुख हे निवडणुकीतून यांनी प्रत्यक्षपणे माघार घेतली असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। हर्षजित देशमुख यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि त्यामुळे हर्षजित देशमुख अजून अनेक उमेदवारांना अनेक मतदारांना जे आहे ते भेटली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात काँग्रेसचे कार्यकर्ते करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आता जर पाहिलं तर आता काँग्रेस जी आहे ती ही नाचक्की टाळण्यासाठी आपला पाठिंबा वंचितच्या उमेदवाराला जी आहे ती देण्याची शक्यता आहे। तशी बोलणी काँग्रेस आणि वंचितचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये सुरू असल्याची जी आहे ती माहिती खात्रीलायक सूत्रांनी झी24 तासला दिलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीत आणखी काय नाट्यमयी घडामोडी समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या निवडणुकीला 8 दिवस। ठीक आहे, निश्चितच अमरावतीतल्या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून रहा अनिरुद्ध। आपण पुन्हा चर्चा करूया। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।